नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे शिलाज रेसिपीमध्ये एक छानशी रेसिपी। ती कोणती तर चला आपण बघूया। तर आज आपण बनवणार आहे 10 किलो कैरीचे लोणचे आणि ते लोणचे आपण कशा पद्धतीने बनवणार आहे आणि त्यासाठी किती किती साहित्य लागणार आहे तर ते आता आपण बघूया। त्यासाठी आपण घेतलेले आहे 3.5 लिटर तेल। त्यामध्ये मी मेथी टाकलेली आहे, जेणेकरून ती मेथी आपली ब्राऊन लालसर होईल, काळसर होईल। तर आपलं तेल हे परफेक्ट गरम झालेलं आहे हे समजण्यासाठी मी त्यात टाकलेलं आहे आणि आपल्याला ते तेल गरम करायचं आहे। आणि आपलं तेल आता गरम झालेलं आहे, उकळलेलं आहे। आणि कधीही थंड तेल ठेवायचं नाही आपल्याला गरम कडक तेल तयार करायचं आहे, उकळायचं आहे। आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत एवढं साहित्य। आणि त्यासाठी आपल्याला 10 किलो कैरीच्या लोणच्यासाठी आपण राई घेतलेली आहे 1 किलो, कारण आपण जास्त लोणचं बनवतोय त्यासाठी 10 किलोसाठी हे परफेक्ट माप आहे। त्यानंतर आपण मीठ घेणार आहे 1 थैली 1 किलोची। त्यानंतर चटणी जी तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही वापरत असणार ती लागणार आहे आपल्याला 1 किलो। आणि जर जास्त तिखट असेल तर त्यातलं प्रमाण तुम्ही थोडं कमी करू शकता। त्यानंतर आपण घेतलेले 200 ग्रॅम शोप, जी जाडसर मिक्सरमधून करून घेतलेली आहे, जास्त पेस्ट पावडर नाही करायची, अशी थोडी जाडसर राहू द्यायची। त्यानंतर आपण घेतलेले आहे लवंग, मिरे आणि दालचिनी। तर आपण लवंग घेतलेले आहे 10 ग्रॅम, मिरे 10 ग्रॅम आणि दालचिनीचे थोडे तुकडे घेतले 2-3, तर ते जाडसर मिक्सरमधून करून घ्यायचे। त्यानंतर आपण लसूण घेतलेला आहे 1/2 किलो, जो घरीच सोललेला आहे। त्याची सोपी पद्धत मी चॅनलवर टाकलेली आहे की लसूण सोप्या पद्धतीने कसा सोलावा, आणि ते सोलून आपण मिक्सरमधून त्याची पेस्ट करायची। त्यानंतर आपण इलायची पावडर घेतली, ही रेडीमेड घेतलेली मी, किंवा तुम्ही सोलूनही मिक्सरमधून करू शकतात। ही 1 चमचा घेतलेली आहे। त्यानंतर आपण हळद घेतलेली आहे अर्धी वाटी, कमीत कमी 4 चमचे येतील। याचे प्रमाण तुम्हाला थोडं कमी लागेल तरी टाकू शकतात। आणि त्यानंतर हिंग घेतलेला आहे आपण 1 चमचा मोठा, तर त्याचंही तुम्हाला जर कमी जास्त आवडेल किंवा चालत नसेल तर त्याचे प्रमाण तुम्ही कमी करा। तर 1 चमचा आपण हिंग घेतला आहे आणि एवढे साहित्य आपल्याला लोणच्यासाठी लागणार आहे। तर आता आपण पुढची प्रोसिजर बघू की कशा प्रकारे आता हे आपण लोणचं तयार करू। आता हे आपण जे तेल गरम केलेलं आहे ते थोडं 5-10 मिनिटच फक्त साईडला ठेवायचं आहे, थंड होऊ द्यायचं नाही किंवा जास्त कडकही नाही वापरायचं आहे आपल्याला। तर हे आपलं थोडं 10 मिनिटं बाहेर ठेवलेलं आहे आपण। आणि ते झाल्यानंतर आपण लगेच मोठ्या पातेल्यात किंवा परातीमध्ये आपण हे पुढचे साहित्य रचायचे आहेत। आणि ते कशा पद्धतीने रचायचे तेही तुम्ही बघा। सर्वात आधी आपल्याला मीठ टाकायचं आहे परातीमध्ये। तुमच्याकडे जर मोठी तगारी असेल किंवा मोठं काही पॉट असेल पसरट तर तेही तुम्ही वापरू शकतात। तर हे आपले लोणचं 10 किलोचं आहे, म्हणून मला ह्या 2 परातीमध्ये करावं लागणार आहे। म्हणून मी ज्याही वस्तू घेतलेल्या आहे त्या 2 ताटांमध्ये अर्धे टाकलेले आहे। जसं आता हे 1 किलो मीठ घेतलं आहे तर मी अर्धा किलो टाकलेलं आहे, किंवा ज्याही आपल्या पुढच्या पावडर येतील त्याही मी इकडे अर्ध्या आणि तिकडे अर्ध्या टाकलेल्या आहे। जसं आता ही सेकंड आपल्याला राई घ्यायची आहे, तर अर्ध बाउल जे आहे ते मी ह्या ताटात टाकणार आहे। ते अशासाठी की आपलं सगळं प्रमाण सम राहायला पाहिजे, जेणेकरून इकडचं खारट किंवा इकडचं तिखट नाही व्हायला पाहिजे। आणि जर तुमच्याकडे मोठी तगारी असेल तर तुम्ही हा प्रकार जो आहे तो एकाच तगारीमध्ये करू शकतात, पण माझ्याकडे हे 2 आहेत म्हणून मी अर्ध दोघीकडे सारखं टाकते। आता आपण चटणी घेऊ। चटणीचंही प्रमाण 10 किलोला आपल्याला ही 1 किलो मी घेतलेली आहे, पण कधी कोणाची मिरची खूप तिखट असू शकते, तर आपण कमी जास्त थोडी करू शकतात। आणि जर आपल्याला तिखट कमी झालं लोणचं तर आपण नंतरही गरम तेलात टाकू शकतात। तर मी त्यातली ही कमीत कमी 1 वाटी मी राहू दिलेलं आहे, म्हणजे अंदाजे 750 ग्रॅम मी टाकलेली आहे। तर तुम्ही चटणीचं प्रमाण कमीत कमी 10 किलोला 750 ग्रॅम तरी टाका। आणि जर चटणी कमी असेल तुमची तिखट तर तुम्ही 1 किलो वापरू शकतात। आणि हे आपण वरचा लेयर टाकलेला आहे शोपचा, आधी मीठ, नंतर राई, नंतर शोप, नंतर हळद,
हळद जर कोणाला जास्त वाटत असेल तर अर्धा चमचा कमी करू शकतात तुम्ही, ते फक्त आपल्याला कलरसाठी असतं. त्यानंतर हे लवंग, मिरे आणि दालचिनी जी पावडर आपण जाडसर केली ती दोघीकडे समप्रमाणात टाकायची आहे. आणि हे सर्व जे मसाले लोणच्याचे आपण आता हे वापरतो हे आपण घरीच केलेले आहेत मिक्सरमधून. काही जण आयतं आणतात आणि आयतं लोणचं बनवतात, पण त्याची टेस्ट थोडी वेगळीच लागते. तर तुम्ही हे माझ्या पद्धतीने बनवलेले लोणचं नक्की करून बघा. आपण पुढील पावडरही टाकलेल्या आहेत सगळ्या, जसं इलायची पावडर टाकली, हिंग टाकला आणि त्यानंतर आपण हे जे लसूणची पेस्ट केलेली आहे ती सर्व बाजूला व्यवस्थित टाकायची. कारण जे आपण आता वरतून गरम तेल टाकणार आहे तर ते तेल जे आहे ते आपल्याला लसूणवर आधी टाकायचं आहे. त्याला ती एक प्रकारे फोडणी, तडका जो म्हणतो आपण तो द्यायचा आहे. आणि वरती आपण ती चटणी ठेवलेली आहे तर त्यालाही तो गरम तेलाचा जो तडका किंवा फोडणी म्हणतो आपण एक प्रकारे ती दिली जाते. तर अशा प्रकारे हा लसूण केलेला जो आपण पेस्ट केली होती ती आपण आता टाकलेली आहे. आणि त्यानंतर बघा तुम्ही असं तेल चमच्याने आधी टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये की जास्त गरमही नाही आहे. जर गरम राहिलं असतं तर तिथं असं काळसर कलर आला असता जळालेला तिखटचा किंवा हळदीचा, तर तो दिसत नाही आहे. तुम्ही बघू शकता थंड तेलही नाही टाकायचं आहे आपल्याला. तर आधी सुरुवातीला तुम्ही असंच पळीने टाका, त्याने तुम्हाला अंदाज येईल की आपलं गरम तेल आहे की थंड आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की थंड झालेलं तर थोडं 1 मिनटं 2 मिनटं गरम करून घ्यायचं, पण थंड टाकायचं नाही. कारण आपलं हे जे लोणचं आहे हे टिकण्यासाठी तेल, मीठ ह्या दोघं गोष्टीची खूप आवश्यकता आहे. तर तेल आपलं जर गरम नसेल तर ते कच्चंच राहील लोणचं. आणि तुमच्या लोणच्यामध्ये जर तेलाचं प्रमाण कमी राहील तर तुमचं लोणचं लवकर खराबही होऊ शकतं. जेणेकरून काही जण असे म्हणतात की आमच्या लोणच्याला बुरशी आली किंवा खराब वास येतोय. तर तो का वास येतो, तर हे त्याचं कारण आहे की तेल. आपण म्हणतो की तेल जास्त वापरू नये, पण लोणचं हे आपल्याला वर्षानुवर्ष टिकवायचं असतं, 1-1, 1.5-1.5 वर्ष. तर त्यासाठी तुम्हाला गरम तेल आणि जास्तच तेल वापरावं लागेल. कारण आपण जे बरणीमध्ये किंवा तुम्ही ज्याच्यामध्ये कैरीचं लोणचं भरणार आहे तर त्या कैरीच्या लोणच्याच्या वर तेलाचा लेअर आला पाहिजे. त्याचं मेन जे कारण आहे लोणचं टिकण्याचं तर ते आहे तेल. आणि सगळ्यात दुसरं अजून कारण आहे मीठ. मीठचंही प्रमाण जर तुमचं कमी राहिलं तरीही लोणचं खराब होऊ शकतं. म्हणून तेल आणि मीठ ह्या 2 गोष्टी ह्या लोणच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण आधी चमच्याने टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही पातेल्यातलं असं हळूहळू टाकू शकतात. काही जण हिंग तेलातही टाकतात, पण जर आपलं तेल गरम असेल तर तो हिंग डायरेक्टली जळू शकतो. म्हणून मी ह्याच पावडरवर टाकलेला आहे हिंग. बघा आपलं जे तुम्हाला दिसतंय गरम तेल ते जळतही नाही आहे. आणि त्यानंतर मात्र आपण हे मिक्स करायचं आहे आणि लागत लागत पूर्ण वरतून पातेल्यातलं तेल टाकायचं आहे. तर लोणचं टिकण्याचं एकच कारण तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे की लोणच्याची जी पण तुमची बरणी असेल तर त्या बरणीमध्ये लोणचं आपल्याला दिसणार नाही असं तेल पाहिजे. जसं खाली तळाला ते लोणचं जातं आणि वरचा जो लेअर असतो तो तेलाचा असतो. जसं आपण तुम्हाला उदाहरण जर दिलं तर भाजीला जे तरंग येते तेलाची, तशाच पद्धतीने आपल्याला हे लोणचं बरणीत भरायचं आहे. खाली आपल्या लोणचेच्या चिऱ्या राहतील आणि वरती तेल. आणि जेव्हाही तुम्हाला लोणचं यूज करायचं असेल त्यावेळेला तुम्ही खालून हालून सगळं तेल काढायचं आहे आणि तुम्हाला जेवढं यूज करायचं एका वाटीत काढायचं, पण वरती जो तेलाचा लेअर आहे तो वापरायचा नाही जास्त. ते तेल तसंच राहू द्यायचं. जर तुम्ही तेल यूज केलं जास्त तर ते तेल संपेल आणि चिऱ्या ज्या लोणच्याच्या फोडी आहेत त्या वर येतील आणि त्या उघड्या पडतील. आणि त्या उघड्या पडल्यानंतरच बाहेरची हवा त्याला लागली की त्याला बुरशी लागते. तर तुम्हाला हे कारण कळलंच असेल की लोणचं खराब का होतं, वास का येतो. तर बघा आता हे सगळं तेल टाकलेलं आहे. तेल जास्त दिसतंय त्यासाठी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. कारण हे आपल्याला खूप दिवस टिकवायचे म्हणून हे तेल एवढं आपल्याला लागणारच आहे. तर आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे जोपर्यंत पूर्ण थंड होत नाही. त्यानंतर आपण दुसरीकडे ह्या कैऱ्या
एकतर बाहेरून फोडून आणायच्या तुकडे, नाहीतर तुमच्या घरी सोय असेल फोडण्याची तर तुम्ही घरी फोडायच्या आणि कमीत कमी 3-4 तासासाठी फॅन खाली ठेवायच्या आणि अशा पसरून द्यायच्या आहे, जेणेकरून त्यात काही ओलावा असेल फोडलेल्याचा तो निघून जाईल. काही जणांच्या भरपूर पद्धती असतात. काही जण हळद लावतात, बांधून ठेवतात रात्रभर. खूप प्रकार आहेत, पण मी ह्या प्रकारेच बनवते. माझ्या आईकडेही अशाच प्रकारे बनवतात. तर हे आपल्या 2 बरण्या आहेत. तुमच्याकडे जशी बरणी असेल त्या बरणीत टाका, पण शक्यतो अशाच बरणीमध्ये लोणचं टाका. ह्या बरणीत टाकलं तर लोणचं जास्त दिवसही टिकतं आणि ते आपल्याला हलवण्यासाठी व्यवस्थित सोयीस्कर पडतं. आता हे जे आपण 2 ताटामध्ये जे मसाले तयार करून ठेवले लोणच्याचे ते थंड झालेले आहे आणि आता आपण कशा पद्धतीने भरू ते दाखवते. सर्वात आधी जी तुमची बरणी असेल त्या बरणीच्या तळाला आपण हे तेल आणि थोडा मसाला टाकून द्यायचा खालच्या बाजूला आणि त्यानंतर आपण ज्या फोडी केलेल्या आहेत त्या परातीत किंवा तगारीत तुमच्याजवळ जे साहित्य असेल त्यावर टाकायच्या. असं डायरेक्ट चिऱ्या नाही टाकायच्या फोडलेल्या किंवा डायरेक्ट तेलही मसाल्याचं टाकायचं नाही. जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतंय त्याच पद्धतीने करा आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. ते पूर्ण ज्या फोडी आहे त्या आपल्या तेलाच्या व्हायला पाहिजे. तेलाच्या आणि जे राई आणि जे मसाले आपण मिक्स केलेले आहे त्यामध्ये. आणि त्यानंतर मिक्स झाल्यानंतर थोडे थोडे आपण असे बरणीत भरायचे, जेणेकरून जेवढ्या आपण लोणच्याच्या कैऱ्या फोडलेल्या आहेत त्या सगळ्यांना तेल आणि मसाला लागेल आणि उरलेलं तर आपण नंतर टाकूच शकतो बरणीमध्ये. पण भरण्याची पद्धत अशीच करा. डायरेक्टली सगळ्या फोडी टाकू नका. थोड्या थोड्या करत करत त्यामध्ये टाका आणि बरणीमध्ये भरायचे आहे. तर तुम्ही अशा प्रकारे हे लोणचं करून बघा. 1-1, 1.5 वर्षाच्या वर टिकेल असे लोणचं. आणि हे जे बरणीतलं तेल आहे हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी वरती आलेलं दिसेल. आता तुम्हाला हे दिसतंय, पण आता तुम्ही पूर्ण बघणार. आता थोड्या वेळाने ह्या पूर्ण बरण्या मी भरेल तर दुसऱ्या दिवशी किंवा एका रात्रीमधून तेल हे वर येतं. तर त्यासाठी तुम्ही जी पण बरणी घेणार त्याला 2-3 बोटं खाली राहील जागा एवढी बरणीच भरा, कारण तेल वर येतं आणि वर आल्यानंतर ते बाहेर ओतू जाऊ शकतं. म्हणून तुम्ही अशी बरणी घ्या की ज्याच्यात थोडी जागा ठेवा. आता हे यात 2 बरण्या आहेत माझ्याकडे, तर त्या दुसऱ्या परातीत पण मी काही फोडी टाकेल आणि दुसरी बरणी भरून घेईल. आणि अशा प्रकारे आपण ह्या 2 बरण्या भरायच्या आहेत. आणि त्याला पाण्याचा हात लावू द्यायचा नाही, किंवा तुम्ही जेही केलेलं आहे लोणचं बनवताना तेव्हापासून आपल्या कैरीच्या याला हात लावायचा नाही पाण्याचा. तर अशा प्रकारे बघा मी भरलेले आहे आणि 2-2, 3-3 बोटं खाली राहील एवढी जागा मी त्या बरणीला ठेवलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला बांधायचा एक कॉटनचा रुमाल कापड. काही दिवस तरी आपल्याला असेच कापड लावावे लागतील, जेणेकरून त्यात बाहेरची हवा आत येईल, खेळती राहील आणि लोणचं आपलं खराब होणार नाही. तर असं 2 बरण्यांना मी एका रुमालाला एका दोरीने गाठ बांधेल. आणि जर तुमच्याकडे जाळीची ताटली असेल तर ती जाळीची ताटली त्यावर ठेवा वरतून. असं पॅक ठेवू नका, कारण त्यात हवा गेली बाहेरची हवा गेली पाहिजे. पॅक जर ठेवलं तर लोणचं तुमचं खराब होऊ शकतं. अशा प्रकारे तुम्ही हे 10 किलोचे परफेक्ट माप मी जे सांगितले तसे लोणचे करून बघा. खूप छान लोणचे आहे. आमच्या महाराष्ट्रातील खानदेशातील हे लोणचं आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर ही माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.